सुदर्शन आणि कुमार एकमेकांचे कार. या दोघांचं आयुष्य समांतर धावत असतं. त्याने कुमारला दिलेल्या डायऱ्यातलं दररोज फक्त एक पान आदल्या रात्री वाचायला सांगितलेलं असत. काळाला ओव्हरटेक करायची चूक कधीही करू नकोस, ही धमकी वजा सूचना त्याने कुमारला दिलेली असते. कुमारची कोल्हापुरात बदली होते. इथे मुंबईत नीमा वडिलांकडे येऊन राहत असते. तिचं 2 महिन्याचं भाडं थकलेलं असतं. तिने कुमारची केलेली निवड बाबांना कधीच आवडलेली नसते. ते तिला खोचकपणे म्हणतात, एक दिवस तुझा कुमार तुला नक्की सरप्राईज देणार. कुमारला सरप्राईज द्यायला ती कोल्हापुरात येते. 30 वर्षांपूर्वी सुदर्शन बॉसच्या कॅबिनमध्ये असतात. त्यांना सेल्स मॅनेजरची पोस्ट मिळालेली असते. कंपनीनं गाडीसुद्धा दिलेली असते. ते पहिला फोन बायकोला करतात. पोस्ट मिळाल्यावर त्यांनी स्वतःचे खिसे भरायला सुरुवात केलेली असते. इथे कुमारलाही डिव्हिजनल मॅनेजरची पोस्ट मिळते. बंगला, गाडी, सगळी सोय होते. नीमा ही बातमी वडिलांना देते. ते बंगल्यात शिफ्ट होतात. ऑफिसमध्ये आल्यावर त्याचे सर त्याची ओळख प्रताप बाविस्करशी करून देतात. तो त्याला बुके आणि पाकिट देतो. पण कुमार पाकिटाला नकार देतो. बाविस्करला कुमारनं मुंबईत केलेल्या घोटाळ्याबद्दल माहिती असते. तो त्याला घरचं आमंत्रण देतो. कुमार त्याला सांगतो, जे काही बोलायचंय ते ऑफिसमध्ये. निघताना बाविस्कर त्याच्याबरोबर आलेल्या मुलीला खेचत नेत असतो. कुमार तिला पाठपोर पाहतो. तेवढ्यात त्याचे सर तिथे येऊन त्याला म्हणतात, हे कोल्हापुरातलं बडप्रस्थ आहे. राजकारणातही जम आहे. आपल्या कंपनीचं गेली 15 वर्ष त्यांच्याशी संबंध आहेत, म्हणून त्यांना नाराज करून चालणार नाही. पण प्रतापशी जुळून घ्यायला कुमार तयार नसतो. तो घरी आल्यावर शरदला फोन करतो. त्याचं लाईफ आत्ता कुठे सेटल होतंय तो शरदला सांगतो. शरदलाही स्वामींची कृपा वाटते. हे तेच स्वामी ज्यांनी कुमारचं भविष्य सांगितलेलं असतं. घटना नकळत घडत असतात, ज्या सुदर्शनच्या आयुष्यात घडलेल्या असतात. सुदर्शनला मिळालेल्या पैशातून घर घ्यायचं असत. त्याच्या बायकोला याचं टेन्शन येत, कारण या अगोदर तिचे दागिने त्यानं घेतलेले असतात. कुमारलाही घर घ्यावंसं वाटत असत. तो नीमाला तसं बोलूनही दाखवतो. तो तिला डायऱ्यांबद्दल सांगणार असतो, पण त्याला सुदर्शननं दिलेली धमकी आठवते. या डायऱ्यांबद्दल कुणालाही सांगायचं नाही. रात्री तो परत एक पान पलटतो. त्यात लिहिलेलं असतं, माझ्या आयुष्यात एक बाई आली. फोटोग्राफीची आवड असलेल्या सुदर्शनच्या आयुष्यात ती येते. तो तिचे फोटो काढतो. चप्पल तुटल्यामुळे ती त्याला स्टँडवर सोडायला सांगते. नीमा बाबांना गाडीचा फोटो पाठवते. बाबांना फोन करून कंपनीने राहायला दिलेला बंगला, गाडी, आगाऊ भाडं याची कल्पना देते. बाबा तिला सूचकपणे म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा एक वेग ठरलेला असतो. कुठल्याही गोष्टीचा अतिवेग वाईटच. मग ती गाडी असो, प्रगती की आयुष्य, तू फक्त सावध राहा. निमाला स्वप्नात कुमार एका बाईबरोबर दिसतो. ती कुमारला सांगते, हीच असते धोक्याची पहिली घंटा. पास्टमध्ये सुंदरा सुदर्शनबरोबर हॉटेलमध्ये जाते. त्याला फोटोग्राफीबद्दल विचारते. तो आवड आहे म्हणतो. त्यानंतर तो तिचे फोटो काढायला लागतो. कुमार ऑफिसला येतो. त्याला भेटायला मिसेस मुजुमदार आलेले असतात. तो तिला अवॉइड करतो. तिला हा अपमान वाटतो. तरीही तो तिला निघायला सांगतो, कारण त्याची अवस्था बिकट असते. परस्त्रीपासून तो लांब पळत असतो. त्या दिवशी तो लवकर घरी येतो. नीमालाही तो टाळत असतो. त्याची गैरसोय होऊ नये म्हणून नीमाने कामवाल्या बाईचा बंदोबस्त करून ठेवलेला असतो. ही गोष्ट कुमारला खटकते, कारण इथेही बाईशी व्यवहार आला. तो तिच्याशी वाद घालतो. भांडण विकोपाला जात. तो तिला घरातून जायला सांगतो. हे संजू समोर घडल्यामुळे नीमा चिडते आणि घरातून मुंबईला जायला निघते. तो नीमाला फोन करून सॉरी म्हणतो, पण फोन कट होतो. त्याला आता फक्त दारू, सिगरेटचा आधार असतो. पुन्हा सुदर्शनला ती दिसते. निमित्त चप्पल तुटणे. तो रात्री मेडिकलमध्ये जाऊन डोकेदुखीची गोळी मागतो. तिथे त्याला ती दिसते. चुकीचं दिलेलं औषध बदलण्यासाठी आलेली असते. इथे घरी आल्यावर नीमाची चिडचिड चाललेली असते. बाबांच्याही गोष्ट लक्षात येते. तेवढ्यात त्याचा फोन येतो. रात्री झोपेत त्याला परत ती दिसते, अगदी स्पष्ट. ज्या चुका सुदर्शननं केलेल्या असतात, त्या चुका कुमारनं करू नयेत म्हणून त्यानं डायऱ्या दिलेल्या असतात. पण जे घडायचं ते घडणारच. ते टाळता येणार नाही. तू काळाच्या एक पाऊल मागेच असशील, तो कुमारला म्हणतो. सुदर्शनला तिच्या सौंदर्याचं वेड लागलेलं असत. तो तिला फोन करतो, मनातल्या भावना व्यक्त करतो. पण सुंदराचा नवरा आल्यावर ती पटकन फोन ठेवून देते. कुमारचा फोन आल्यावर तिच्या बाबांची चिडचिड होते. कुमार ऑफिसमध्ये येतो. त्याला बाविस्करला पाठवलेली नोटांनी भरलेली बॅग दिसते. तो बॅग घेऊन त्याच्या कलीगकडे येतो. तो त्याला प्रेमानं दिलाय स्वीकारायला सांगतो. पण कुमारला बाविस्करचा माज मोडून काढायचा असतो. तो त्याला म्हणतो, त्याचं फक्त त्याच्या माजावर प्रेम आहे. त्याच्याबरोबर आपले जे काही व्यवहार आहेत त्या सगळ्या फाईल्स मला पाहायच्यात. सुदर्शन परत तिला फोन करतो. यावेळी ती पैशांची मागणी करते. कुमार परत डोकेदुखीची गोळी आणायला मेडिकलमध्ये जातो. त्याला परत ती दिसते. त्याची नजर तिच्याकडे वळते. चहाच्या टपरीवर त्याला त्याचे सर भेटतात. आज बाविस्कर येणार होते, पण आता येणार नाहीत.
त्यांची तब्येत बिघडली आहे. आता तुला त्यांच्याकडे जावं लागेल, ते म्हणतात. कुमार त्यांच्या बंगल्यावर जातो. दरवाजा ठोकून सुद्धा कोणीच येत नाही. तो मागच्या दाराकडे जातो. आत डोकावतो. त्याला तिथे ती दिसते. तिनेही त्याला पाहिलेलं असतं. तो लगेच तिथून निघतो. ती त्याला बाहेर भेटायला येते. तो पैशांची बॅग तिथे ठेवून निघून जातो. नीमाला स्वप्न पडत. कुमारला ती एका बाईबरोबर पाहते. त्याला फोन करून स्वप्नाविषयी सांगते. सतत एकच स्वप्न आणि तीच बाई. हे ऐकून कुमारही हादरलेला असतो. नीमा रात्री शरदला फोन करते. स्वप्नाविषयी त्याला सांगते. त्याला स्वामींची आठवण येते. तो तिला त्यांच्याकडे बोलावतो. दुसऱ्या दिवशी ती त्याला ऑफिसमध्ये फोन करते. पण बाहेर मीरा बाविस्कर उभी दिसते. तो नीमाचा फोन कट करतो. तिला बाविस्करनं पाठवलेलं असत. त्याच्या हेल्थ इश्यूमुळे मीटिंगना ती जाते. ती कुमारला सांगते. त्यांचा स्वभाव विक्षिप्त आणि संशयी आहे. काल जे पाहिलं ते कोणाला न सांगण्याबद्दल ती त्याला रिक्वेस्ट करते. तो तिला प्रॉमिस देतो. शरद नीमाला स्वामींकडे घेऊन जातो. तिच्या येण्याचं कारण स्वामींना अगोदरच कळलेलं असतं. ती त्यांना स्वप्नाबद्दल सांगते. स्वामी म्हणतात, स्वप्न काळाच्या पुढच्या घटनांचा अंदाज आणि केलेल्या कर्मांचं भविष्य असू शकत. जर तू कर्म होण्या अगोदर तिथे पोचलीस तर भविष्य बदलू शकशील. शरदला स्वामींची काहीतरी बोलायचं असतं म्हणून तो नीमाला बाहेर पाठवतो. तो स्वामींना विचारतो, तुम्हाला काय सुचवायचंय ते अजूनही कळलेलं नाही. नीमा, वहिनी आणि कुमारला वाचवा. स्वामी सांगतात, चक्रपाणीच्या बायकोलाही याचा अर्थ कळला नव्हता. नीमाचं वाचणं कुमारच्या हातात आहे आणि कुमारचं. चक्रपाणीच्या हातात. सुंदरा अचानक सुदर्शनच्या घरी येते. तिला एका चित्रपटात ॲक्टिंग करायची संधी मिळालेली असते. त्याला पार्टीसाठी ती बाहेर घेऊन जाते. अचानक कुमारच्या मोबाईलवर मीरा बाविस्करचे फोटो येतात. तो त्या नंबरवर फोन करतो पण उत्तर येत नाही. ऑफिसमध्ये तो रात्री आलेले फोटो पाहत असतो आणि ती त्याच्यासमोर उभी असते. त्याला लँड व्हिजिटची रिक्वेस्ट करायला आलेली असते. तो तयार होतो. बाविस्करच्या विक्षिप्तपणाला घाबरून ती लगेच निघते. बाहेर त्याची गाडी नसते म्हणून ती त्याच्यासाठी थांबते. त्याला घरी सोडते. ती समोर असताना आलेला नीमाचा फोन तो कट करतो. ती गेल्यावर तो नीमाला फोन लावतो. तेवढ्यात ती परत येते. तो बाहेर येईपर्यंत ती निघून गेलेली असते. सुदर्शन सुंदराला गिफ्ट देतो. दुसऱ्या दिवशी मीराचा फोन कुमारला येतो. ती त्याला साईटवर घेऊन जायला आलेली असते. तो तिला आलेल्या फोटोबद्दल विचारणार इतक्यात तीच त्याला म्हणते, साहेबांनीच साईटचे फोटो पाठवलेत. दोघे साईटवर येतात. ती त्याला म्हणते, साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणूनच त्यांनी मला तुमच्याबरोबर इथे पाठवले. तेवढ्यात बाविस्करचा फोन येतो. त्यांची संशयी वृत्ती उफाळून येते. तो तिला गलिच्छ भाषेत बोलतो. कुमार मध्ये पडून त्याचा फोन कट करतो आणि तिला बोलतो, कधी कधी स्वतःची किंमत ठेवायला असं वागावं माणसाने. तिच्यासाठी कुणीतरी उचललेलं हे पाऊल. ती हळवी होते. कुमारची पत्रिका पाहताना स्वामींना कसली तरी अनुभूती होते. ते नीमाला फोन करतात. तिला लगेच पन्हाळ्याला निघायला सांगतात. वेग महत्वाचा. योग्य वेळी वेग पकडला तर काळसुद्धा परिस्थितीत लुडबुड करत नाही, ते तिला म्हणतात. मुसळधार पावसात नीमा पन्हाळ्याला जायला निघते. कुमार रात्री घरी येतो. तो डायरी उघडतो. त्या पानावर हा मजकूर असतो. हीच परिस्थिती कुमारच्या आयुष्यात येणार असते. त्याला मीराचा फोन येतो. साहेबांची तब्येत खूप बिघडल्याचं ती त्याला सांगते. मेडिकलमधून औषध आणायला सांगते. तो तिला हॉस्पिटलचा पर्याय सुचवतो. पण ती त्याला तातडीने औषध आणायला सांगते. कुमार निघतो. आता लांब जाण शक्य नसतं कारण समांतर परिस्थिती. कुमार बाहेर जायला निघतो. हणम्या त्याला अडवत विचारतो, तुमची तब्येत बडी नाही, कुठे चाललाय? कुमार औषध आणायला जातोय म्हटल्यावर तो मी आणून देतो सांगतो. पण तरीही कुमार निघतो. गाडीत नीमाला बाबांचं बोलणं आठवत. ते तिला विचारतात, नुसतं प्रेमाने पोट भरणार आहात का? पण नीमा ठाम असते. त्याला नोकरी मिळेपर्यंत ती नोकरी करणार असते. अचानक रस्त्यात गाडी बंद पडते आणि ती भानावर येते. हणम्याला फोन करते. कुमार केमिस्टकडे गेल्याचं तिला कळत. तेवढ्यात फोन कट होतो. कुमार मेडिकलमध्ये येऊन 750 मिलीग्रामचं औषध घेतो. बंगल्यावर येतो. ती ते घेऊन आत जाते. ड्रायव्हरच्या मोबाईलवरून नीमा कुमारला फोन करते. तो साहेबांकडे असल्याचं सांगतो. तेवढ्यात मीराच्या किंचाळण्याचा आवाज येतो. तो आत जातो. तिला सोडवतो. ती त्याला बाहेर जायला सांगते. थोड्या वेळाने बाहेर येते. त्याला थँक्यू म्हणते. तो तिला विचारतो, का राहताय असल्या माणसाबरोबर? पण यानंतर जे घडतं ते कुमारच्या हातात नसतं. तुफान आलेलं असतं. गाडी दुरुस्त झाल्यावर नीमा बंगल्यावर जायला निघते. मीरा कुमारला तिचा भूतकाळ सांगताना म्हणते, तिचा भाऊ मोहन साहेबांचा बिझनेस पार्टनर. साहेबांच्या ऑफरमुळे तिने बाविस्करबरोबर लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. असं केलं नसतं तर तिचा भाऊ अडकला असता. लग्नानंतर एका ॲक्सिडेंटमध्ये तिचा भाऊ जातो आणि इथून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला तो कायमचा. ती कुमारला म्हणते.
सकाळी कुमार बंगल्यावर येतो. मागून नीमा घरी येते. इतके फोन करून सुद्धा त्याने फोन उचललेला नसतो. तिचा राग त्याच्यावर निघतो. काही झालं तरी मी आहे, मला सांग, मी इथेच शिफ्ट होते, जॉबही शोधीन, ती त्याला म्हणते. तेवढ्यात पोलिसांची गाडी दारात येते. इन्स्पेक्टर त्याला काल रात्री कुठे होता विचारतो. त्याने बाविस्कर साहेबांकडे होता म्हटल्यावर काल त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगतो. त्यांच्या बायकोची चौकशी सुरू आहे. कुमारसाठी हा शॉक असतो. तो मी काहीच केलेलं नाही म्हणतो, पण तरीही पोलीस त्याला घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणल्यावर कुमारच्या नावाने कामगार घोषणा देतात. त्याच्या फाशीची मागणी करतात. पोलिसांच्या माहितीनुसार औषधांच्या ओव्हरडोजमुळे बाविस्करचा मृत्यू झालेला असतो. कुमारची बातमी नीमाचे वडीलही पाहतात. तिला फोन करून परत मुंबईला बोलून घेतात, पण नीमा नकार देते. सुदर्शनच्या आयुष्यातही वादळ येत. तो सुंदराला सोडायला घरी जातो. तिचा नवरा त्यांना एकत्र पाहतो. तिला बोलवून घेतो. ती गच्चीवर येते. तिला गन दाखवून तो दोघांनाही संपवीन म्हणतो. ती त्याला संपव म्हणते आणि अचानक तोल जाऊन तो खाली पडतो. मीराचा जबाब नोंदवला जातो.